मध्यंतरी ना माझा हेअरफॉल खूप जास्त प्रमाणात वाढला होता, म्हणून मग तो कंट्रोल करण्यासाठी मी घरच्या घरी हे नॅचरल घटकांनी तयार झालेलं एक हेअरफॉल कंट्रोल ऑइल तयार केलं। ते करण्यासाठी मी हे आपल्या घरातच अवेलेबल असणारे सगळे इन्ग्रेडियंट्स यूज करते। त्याच्यासाठी यूज करते मेथी दाणे, जवस यूज करते, कोरफडीचं एक पान घेतलेलं आहे स्वच्छ धुवून, त्यातला पिवळा अर्क सगळा काढून घेतलेला आहे आणि ते छान कट करून घेतलेले आहेत। एक आवळा, जो मोठा आवळा असतो तो एक घेतलेला आहे आणि कडीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून तीही मी कोरडी करून घेतलेली आहेत। हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्या घरात एकदम इझिली अवेलेबल असतात। आणि त्याच्यानंतर मी घेते ही जास्वंदीची पानं। तुमच्याकडे फुलं असतील तर तुम्ही फुलंही यूज करू शकता, माझ्याकडे फुलं नव्हती म्हणून मी जास्वंदीची पानं यूज करते। त्याच्यानंतर एक पॅन घेते, पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी कोकोनट ऑइल यूज करते। मी पॅराशूटचं कोकोनट ऑइल यूज केलेलं आहे, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मस्टर्ड ऑइलसुद्धा यूज करू शकता। तेल चांगलं कढल्यानंतर ना हे सगळे इन्ग्रेडियंट्स मी एक एक करून त्यामध्ये ॲड करते। सगळ्यात आधी मी कोरफड ॲड केलेली आहे, त्याच्यानंतर कढीपत्ता ॲड करते, त्यानंतर आवळा ॲड करते आणि त्याच्यानंतर जवस आणि मेथी सगळं व्यवस्थित ॲड करून झाल्यानंतर मी छान असं मिक्स करून घेते। मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जास्वंदीची पानं ॲड करायची आहेत। जास्वंदीची पानं ॲड करून झाल्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर 10 मिनिटं हे चांगलं उकळून द्यायचं आहे, जेणेकरून त्यातला अर्क आहे जो सगळा तेलामध्ये नीट उतरला जाईल। आणि त्याच्यानंतर गॅस बंद करून हे तेल एक 10 मिनिटं थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तेल थंड झाल्यानंतर ते एका बाउलमध्ये काचेच्या मी काढून घेते, छान असं स्टेन करून घेते। सगळं इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये उतरल्यामुळे तेलाचा कलरही छान असा हिरवागार झालेला आहे। हे तेल तुम्ही नक्की यूज करून घ्या। त्यानंतर हा जो चोथा आहे ना तो सुद्धा एका मलमलच्या कपड्यामध्ये घेऊन त्यातलंही तेल आहे ते मी छान असं गाळून घेते त्या बाउलमध्ये आणि बघू शकता तेलाला किती छान असा कलर आलेला आहे। त्यानंतर केसांवर छान असं कोंब फिरून घेते, केस 2 पार्टमध्ये डिवाइड करते आणि हे जे तेल बनवलेलं आहे त्याने केसांना छान अशी मॉलिश करून घेते। मध्यंतरी हेअरफॉल इतका वाढला होता ना की काही सुचत नव्हतं आणि मला कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट घ्यायची नव्हती, मेडिकेशन कुठलेही करायचे नव्हते। त्यासाठी मग हे हेअर ऑइल मी बनवलं आणि ट्राय केलं, त्याच्यानं मी 80% आत्ता तरी माझा फरक पडलेला आहे, भरपूर हेअर कंट्रोल झालेला आहे। गेला 1 महिने मी हे तेल बनवते आणि वापरते। मी फ्रेशली प्रिपेअर करते, स्टोअर करत नाही। तुम्हाला हवं तर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता। त्यानंतर केसांना छान असं मसाज करून झाल्यानंतर एक पोनीटेल बांधून घेते घट्टमध्ये आणि छान असे केस सेट करते। तुम्हीही असं हेअर ऑइल नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका।